की ही मातृभूमी आणि हे राष्ट्र सर्वोपरी आहे। हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे माँ, हा संस्कार अटलजींनी आपल्याला दिला। व्यक्तित्व आपण सगळ्यांनी जवळून बघितलेला। नागपूर शहराचे ते 2 वेळा महापौर होते, नगरसेवक होते, पश्चिम नागपूरचे आमदार होते, उपमुख्यमंत्री होते, पक्षाचे अध्यक्ष होते, विरोधी पक्षाचे नेते होते आणि आता मुख्यमंत्री। हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे। मला देवेंद्र फडणवीसांना आमदार बनवा किंवा नगरसेवक बनवा हे त्यांच्या आईवडिलांची मागणी नव्हती। देवेंद्रजींना नगरसेवक करणं हे आता निर्णय पार्टीने घेतला आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन वडिलांची परवानगी मागितली आणि मग त्यांनी इच्छा नसतानाही आम्ही त्यांना राजकारणात येण्याकरता आग्रह केला। याला परिवारवाद म्हणत नाही। गोष्ट अशी आहे की आज देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपल्याला एवढं मोठं यश महाराष्ट्राच्या जनतेने दिलं त्यावेळी प्रत्येकाच्या मनामध्ये ही इच्छा होती की जनतेनं हा कौल दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे। आपला कार्यकर्ता देवेंद्रजीच्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्याची मनातली इच्छा होती। आणि मला अतिशय आनंद आहे की आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे। आज आपण हा सत्कार केवळ ते मुख्यमंत्री झाले म्हणून नाही करत आहे, सत्काराच्या मागे भविष्य काळातल्या अपेक्षा देखील दडलेल्या असतात। आज देवेंद्रजींचं कर्तृत्व, नेतृत्व, व्यक्तित्व आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे। नागपूर शहराचे ते 2 वेळा महापौर होते, नगरसेवक होते, पश्चिम नागपूरचे आमदार होते, उपमुख्यमंत्री होते, पक्षाचे अध्यक्ष होते, विरोधी पक्षाचे नेते होते आणि आता मुख्यमंत्री। हा सगळा प्रवास त्यांनी केलेला आहे। मला अनेक वेळा लोक विचारतात की तुम्ही परिवारवाद म्हणाले, मग तुमच्याही पार्टीत परिवारवाद आहे? मी म्हटलं नाही। देवेंद्र फडणवीसांना आमदार बनवा किंवा नगरसेवक बनवा हे त्यांच्या आईवडिलांची मागणी नव्हती। देवेंद्रजींना नगरसेवक करणं हे आता निर्णय पार्टीने घेतला आणि मग मी त्यांच्याकडे जाऊन वडिलांची परवानगी मागितली आणि मग त्यांनी इच्छा नसतानाही आम्ही त्यांना राजकारणात येण्याकरता आग्रह केला। याला परिवारवाद म्हणत नाही। पण ज्या मुलाबाळांकरता आपले आई वडील आग्रह करतात त्यांना कधी तिकीट देऊ नये असा माझा नेहमी आग्रह राहिला आहे। पण त्यांच्या मुलांना जनतेने आग्रह केला आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर जरूर तिकीट दिलं पाहिजे। म्हणून या मंचावर बसलेले अनेक आहेत, त्यांचे आई वडील मोठे आमदार खासदार होते। कारण भारतीय जनता पार्टी ही पिता पुत्रांची, आई वडिलांची, कोणाची प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड पार्टी नाही। ही पार्टी जर कोणी असेल, या पार्टीचा कोणी मालक असेल, या पार्टीचे कोणी विश्वस्त असतील तर माझ्या समोर बसलेले पार्टीचे कार्यकर्ता हेच पार्टीचे मालक आहेत। आणि म्हणून या पक्षाच्या परंपरेतून एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना याचा आनंद झालेला आहे। आणि मला विश्वास आहे की देवेंद्रजींचं कर्तृत्व महाराष्ट्राचं भविष्य बदलवल्याशिवाय राहणार नाही। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, गजानन महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, प्रत्येक महाराष्ट्राच्या संतांनी या महाराष्ट्राला एक संस्कृती दिलेली आहे। आणि म्हणून जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याच्या वरती उठून या महाराष्ट्राचा विकास करण्याचं आव्हान हे देवेंद्रजींनी स्वीकारलेलं आहे। अनेक वेळा अनेक दबाव येतात राजकारणामध्ये, कधी विकास होतो, कधी दिवस चांगले असतात, कधी वाईट असतात। देवेंद्रजींचं आणि बावनकुळेंचं भाषण अतिशय भावनाप्रधान होतं, त्यांना सगळं आठवलं। आठवणं संवेदनशील मनाचं लक्षण आहे। आणि म्हणून विशेषतः संघर्षाच्या काळामध्ये, भूतकाळात जे जे संघर्ष करावा लागतो ते कधी आपण आयुष्यात विसरू शकत नाही, तो नेहमी आपण लक्षात ठेवतो। पण हिंदी सिनेमातलं एक चांगलं गाणं आहे, कारण आता जबाबदारी मोठी आहे।
छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, अब नए दौर से लिखेंगे हम नई कहानी, हम हिंदुस्तानी. त्यामुळे आता जुना इतिहास लक्षात तर ठेवलाच पाहिजे. कारण भूतकाळाला इतिहासाचा वर्तमान काळात विचार करून भविष्य काळाची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे इतिहास लक्षात ठेवलाच पाहिजे. पण आता इतिहास घडवायचा इतिहास आहे, भविष्याचा इतिहास घडवायचा आहे. या महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी याचं जीवन सुसह्य कसं होईल, हा फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचा महाराष्ट्र हा जातीयवादापासून, सांप्रदायिकतेपासून मुक्त कसा होईल, तरुण मंडळाच्या हाताला रोजगार कसा मिळेल, शेतकऱ्याचं जीवन कसं सुसह्य होईल याचा विचार करण्याचं आव्हान आता आपल्या सरकारसमोर आणि देवेंद्रजी समोर आहे. फार वेळ नाही आहे, कारण त्यांनाही मलाही पुण्याला जायचं आहे. पण आपण जसं आपल्या इकडल्या विकासाच्या बद्दल चर्चा करतो तशी जगामध्ये युनोमध्ये चर्चा झाली आणि त्या ठिकाणी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी एक अतिशय सुंदर विषय मांडला. तो म्हणजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स. सुखांक, प्रत्येकाचा सुखांक वेगळा आहे. या देशामध्ये अनेक आपल्या दीनदयाल उपाध्यायजींनी आपल्याला जे जीवनदर्शन, विचारदर्शन दिलेलं आहे ते आहे की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानू आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. हे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन आपलं उद्दिष्ट आहे. राष्ट्रवाद आपला आत्मा आहे आणि हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, विश्वगुरू व्हावं, $5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी. प्रधानमंत्री मोदीजींनी हेच आपल्याला सांगितलं आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, जगातली थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था झाली पाहिजे. जर भारताला हे पुढे करायचं असेल तर यातला सिंहाचा रोल कोणाचा असेल तर महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणून देशाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर महाराष्ट्राला सुखी, समृद्ध, संपन्न बनवणं हे देवेंद्रजी आणि बावनकुळेंच्यावर असलेली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आपल्या नागपूरचे दोन्ही भूमिपुत्र आपल्या सगळ्यांचा आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी अतिशय परिश्रम घेतले, मेहनत घेतली. मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की तब्येतीची काळजी घ्या, मी चूक केली ती तुम्ही करू नका. मी अनेक कार्यकर्त्यांना सांगतो, पहिले अनेक लोक मला देशाकरता मी जीव द्यायला तयार आहे. म्हटलं आपलं घर पहा पहिले. जो आपलं घर सांभाळू शकत नाही, पोराबाळाचं आईवडिलाला सांभाळू शकत नाही, त्यांनी देशाचं कल्याण करण्याची गरज नाही. पहिले आपलं घर नीट सांभाळ आणि मग देशाचा आणि समाजाचा विचार कर. आपण हे सगळ्यांना का सांगतो? कारण आपण खऱ्या अर्थाने या समाजामध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी संधी मिळालेली आहे, या संधीचा उपयोग करत असताना आजचा दिवस हा काही आपल्या नेत्यांसमोर मागण्या ठेवण्याचा काही दिवस नाही आहे. पुढे कधीतरी आपण त्यांच्यासमोर तो ठेवू. पण आज सगळे कार्यकर्ते मिळून ईश्वर चरणी एवढी प्रार्थना करू की आमच्या सगळ्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची जी भविष्याबद्दल कल्पना केली होती त्यातले अनेक कार्यकर्ते आज आहेत, अनेक कार्यकर्ते नाही आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती परमेश्वराने आदरणीय देवेंद्रजींना आणि बावनकुळेंना द्यावी अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे जर उभे केले तर हा महाराष्ट्र गेल्या 25-30 वर्षात जेवढं काम झालं नाही ते या 5 वर्षात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या कार्यकाळामध्ये गाव, गरीब, मजदूर, शेतकरी, युवक, महिला, शोषित, पीडित, दलित या सगळ्यांचा विकास होईल आणि हा महाराष्ट्र देशातली नंबर 1 ची प्रगतिशील, समृद्ध, संपन्न महाराष्ट्र अशी प्रतिमा आजही आहे, ही अजून वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त करतो. देवेंद्रजींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.
आपण सगळेजण त्यांना या शुभेच्छा द्या. याचं पाठबळ त्यांना निश्चितपणे 5 वर्षात कार्य करण्याकरता यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. बावनकुळे साहेबांनी पक्षाचं नेतृत्व चांगलं केलं. ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी आपलं खूप चांगलं काम केलं आणि नागपूरचा खासदार म्हणून ते पालकमंत्री असताना आमची अनेक कामं त्यांच्यामुळे त्यांनी पूर्ण केली. त्यांनाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोघांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर आणि जिल्ह्याचा तर विकास होईलच, पण विदर्भाचाही विकास होईल आणि महाराष्ट्राचाही विकास होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या अटलजींना अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.